मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेन्नीथलांची घोषणा। कोणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं। नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळीक। युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। बिहार निवडणूक जिंकल्यानंतर भाजपात केंद्रीय स्तरावर मोठ्या बदलांची शक्यता। नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीला वेग येणार। राज्यातही केंद्र तसंच राज्य स्तरावर बदलांचा अंदाज। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका। दलित मुलीच्या छळ प्रकरणामध्ये 6 पोलिसांसह 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। माझ्यानं लावून धरली होती बातमी। मालाडमधून तरुणाचं अपहरण करून सुरतला नेलं। लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा तरुणाचा दावा। तक्रारीनंतर 4 जणांना अटक। शिक्षिकेनं दिलेल्या शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू। शाळेत उशिरा आल्यामुळे 100 उठाबशा काढण्याची विद्यार्थिनीला शिक्षा। वसईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार। नागपुरात भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन साहूंची भर दिवसा हत्या। जुन्या वादातून संपवल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं मारहाण। माझाच्या बातमीनंतर मुजोर हॉटेल मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। हिंगोलीत 5 लाखांची रोकड जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये वसंत राठोड यांचं मोठं नुकसान। अहिल्यानगरच्या ऐसळक गावामध्ये 10 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला। संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आणि बंद। तर चंद्रपूरमध्ये हल्ल्यापासून बचावासाठी ग्रामस्थांना वन विभागाकडून त्रिशूळ आणि घुंगरू असलेल्या काठ्यांचं वाटप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।